प्रवीण आणि रोशन यांचं गोड केलवण सोहळा. याच्यामध्ये चंदा टाकायचा असतो, चंदा टाका. मग यांनी पण चंदा आणलेला आहे. नमस्कार मंडळी, आजचा जो हा व्हिडिओ हा तो स्पेशल तुमच्यासाठी आहे. आणि एकदम माझ्या चॅनलवरती जे इन्फॉर्म महेश हे चॅनल आहे, त्या चॅनलवरती मी हा अशा पद्धती व्हिडिओ टाकलेला नाही आणि हा फर्स्ट टाइम टाकतोय. आणि हा आजचा विषय असा की केलवण, आणि ते पण तुम्ही नवरी मुलगीचं देखील केलवण वगैरे ऐकलं असेल, तर नवऱ्या मुलांचं केलवण अजब आहे ना. चला तर हे बघा, मी इथं आलो, ह्या घरामध्ये केलवण चालू आहे. तुम्हाला या दाखवतो जरा, एक काय काय कशा पद्धतीने मांडलंय ते दाखवतो. हे बघा, असे ताट वगैरे ठेवले, की ताटावरती एक बाजूला अशी फुलं वगैरे मांडलीत आणि वरती जेवणाचं ताट आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, प्रवीणचे केळवण आणि रोशनचे केळवण, असे दोन नवरे मुलगे आहेत. त्यांचं हे केळवण होणार आहे आणि ह्या ताई आहेत, त्यांचं ते आरत वगैरे करणार आहेत. आणि आपण बघूया, तुम्हाला काय वाटतं या दोन मुलांचं आता केलवण तुम्ही करताय, कसं वाटतं? मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम आम्ही करतोय हे टिटवाळ्याला आल्यावरती. अच्छा, ओके. टिटवाळ्यामध्ये का? हा. ओके. तर चला, आरत वगैरे घेऊन आलेत, नवरे मुलगे आलेत बाहेर. चला भेटूया आपण त्यांना. हे बघा आहे, हे प्रवीण आहेत, प्रवीणचे केलवण. या नमस्कार दादा. कसं वाटतंय आज तुमचं हे स्वप्नील सनगरे यांच्या घरी केलवण कार्यक्रम ठेवलाय, तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतंय, बरं वाटतं. बरं वाटतं. अजून काय सांगाल? आमचे जे व्ह्युअर आहेत, फर्स्ट टाइम करतोय, सांगू. अच्छा ओके, नक्कीच. चला, त्यांचे आरत वगैरे आता चालू. साखर आहे. आरत ओवाळणी चालू आहे. ह्याच्यामध्ये चंदा टाकायचा असतो, चंदा टाकायचा असतो, तो अशाच नाही करायचं. बघा, हे चंदा वगैरे नाही, आता ते आणले नाही चंदा. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर केला असेल, चंदा टाकला असेल ज्याने, तर त्याने जरूर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि कोणत्या एरियामधून तुम्ही बोलताय ते देखील सांगा. चला, तुम्ही आता हे प्रवीणचं केलवण, तुम्ही बसा इथे. हे बघा, प्रवीणचं केलवण इकडे, प्रवीणचं केलवण. हे बघा, नाव बघा पाठीमागे. तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही नाव बघून तुमच्या ह्याच्यामध्ये बसा. हा, बसलात. आता बसल्यानंतर आता आपण हे जे रोशनचे केलवण आहे, तुम्ही बघू शकता, हे रोशनचे केलवण आहे. ते नवरे आपण बाहेर आहेत, तो नवरा मुलगा, आपण त्याला भेटूया. ते फोनवरती सध्या बिझी आहे, तरी पण आपण त्यांची. तर नमस्कार मंडळी, पहिले जे नवरदेव होते ते प्रवीण त्यांचं नाव होतं, ते ताटावरती त्यांना आपण बसवलेलं आहे. आणि आता दुसरे नवरदेव आहेत, त्यांचं नाव आहे रोशन. हे आहेत रोशन नवरदेव. तर नमस्कार. तुम्हाला कसं वाटतं माझ्या चॅनलवरती तू व्ह्युअर हा व्हिडिओ बघतायत, तुम्ही काय सांगाल? किंवा हे तुमच्या स्वप्नील सनगरे यांच्या घरी केलवणाचा कार्यक्रम सर्वप्रथम ठेवण्यात आलाय आणि तुम्हाला इथं आमंत्रण करण्यात आलंय, तर तुम्ही काय सांगाल? मी काय नाही सांगेन, फक्त त्यांना थँक्यू बोलेन. कोणाला? अच्छा, ज्याने कार्यक्रम ठेवला त्यांच्यासाठी अरेंज केला. ओके. अजून काय सांगाल माझे जे व्ह्युअर बघतात, तुम्हाला असं फील, म्हणजे आता तुमचं लग्न होणार आहे किंवा त्याच्या अगोदर असा कार्यक्रम तुम्ही बघितला होता का, किंवा असं पहिल्यांदाच इथं तुम्ही इथं आलात आहे, कसं वाटतं? पहिला कार्यक्रम म्हणजे मी महिलांचा बघितला, असा जेंट्सचा बघितला नाही, बरोबर तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. मी पहिल्यांदाच जे नवरी मुलगी असते तिचा केलवणाचा कार्यक्रम होतो, जे की मला देखील माहिती आहे. आणि मी फोटोग्राफी करतो, त्यामुळं मला माहिती आहे, कारण का मी केलेली आहे. तर आता यांची केलवणाचं फोटोग्राफी आणि माझ्या चॅनलवरती ब्लॉग येणार आहे. तर कोणत्या एरियामधून तुम्ही बघताय ते देखील मला कमेंट करून सांगा. आता यांची आरती करूया, चला या. नाही, असं काय तोंडात टाकायचं असतं. चंदा का टाका, चंदा आणलाय का तुम्ही? टाका. नाही, चंदा असं नाही, कॅश असं तर मग यांनी पण चंदा आणलेला आहे. खरं म्हणजे मला तरी वाटतं की काही नाही काही चंदा टाकायचा असतो, कारण का ते आरत असते, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. चला,
या नवरदेव हे रोशन यांचे केलवन. हे बघा हे यांचं बोर्ड लागलंय आणि त्यांचं ताट आहे. बसा नवरदेव. हा ओके. मंडळी हे दोन्ही नवरदेव इथं ताटावरती बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम एक पाट ठेवला आणि पाटाच्या बाजूला एक फुलांची सजावट केली आणि त्याच्यावरती पाट ठेवलाय. पाटावरती मस्तपैकी एक डिझाईन मध्ये कपडा ठेवलाय आणि त्याच्यावरती एक भरलेलं असं एकदम कोकणी पद्धतीत असं मेजवानी पद्धतीत ताट फुलून दिसतंय. आणि हे दोन्ही नवरदेव आणि ह्या ताई आता गुलाबजाम भरून त्यांचं सर्व पण काय बोलतात ते चालू करणार आहेत. तर हा चला चालू करा. स्माइल प्लीज. चला हा ओके. हा आता त्यांना भरवा तुम्ही. ठीक आहे ओके. बघा नवरदेव एकदम खुश आहेत. तुम्ही बघू शकता हसतायत एवढे म्हणजे की त्यांना असं वाटतंय आता माझं लग्न होणार नाही, मी जाणार तिरुपती बालाजीला. बघा खुश आहे बघा एकदम. चला हा चला चालू होऊ देत. आता गिफ्ट आहे त्यांच्यासाठी गिफ्ट आलेलं आहे. हे गिफ्ट आता त्यांना देण्यात येणार आहे. चला हे बघा हा हे गिफ्ट. हे बघा हे गिफ्ट देण्यात येणार आहे. गिफ्ट देणार हा दोघांनी द्या गिफ्ट. हा दोघं देणार आहेत गिफ्ट. हा चला गिफ्ट द्या. गिफ्ट हा नावाच्या समोर ते नंतर देऊ. आता हे गिफ्ट आहे रोशन यांचं केलवन यांच्यासाठी हे गिफ्ट आहे. तर हा द्या त्यांचं गिफ्ट. हे बघा तुम्ही बघू शकता रोशन मेंढळ यांचं गिफ्ट. मंडळी आता सर्व गिफ्ट आरती त्याच्यानंतर स्टार्टिंगचं जे गोड पदार्थ हे गुलाबजामुन भरून हा खाल्लेला आहे, भरवलेला आहे. बाजूला त्यांचं गिफ्ट देखील आहे आणि आता ते जेवण चालू करणार आहेत. वरच्या साईडला बॅक साईडला केलीच्या पानाने सजावट केलेली आहे आणि केलीच्या पानावरती त्यांचं नाव कोरलेलं आहे आणि खालच्या साईडला त्यांना बसवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते बघा चालू केलेलं आहे. तुम्ही कोणत्या एरियामधून बघत असाल ते जरूर कमेंट करा आणि असं तुम्ही जर केलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. तर मी तर नवरी मुलींचं फोटोशूट देखील केलेलं आहे पण नवऱ्या मुलांचं असं केलवन हे पहिल्यांदाच बघतोय. तर तुमच्याकडे जर केलं असेल तर जरूर कमेंट करून मला सांगा कोणत्या एरियामधून तुम्ही बोलताय